सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत हो. प्रश्न आले दोन. नामाचा उच्चार कसा करायला पाहिजे? गावाचं नाव सोडून केला पाहिजे का? जे आपण नामस्मरण करतो त्याच्यामध्ये गावाचा उल्लेख येतो कधी, युगाचा उल्लेख येतो कधी. आता तुमच्या मागे फारच घाई गडबड असेल की आपल्याला एवढं स्मरण करायचं आहे, मग सोडून टाका. पण काही घाई गडबड नसेल तर मग पूर्ण नाम उच्चारलं तर चांगली गोष्ट आहे. देवानं जे सांगितलं त्याप्रमाणे चाललो पाहिजे. देवाने सांगताना नाम कसे सांगितले? महिम भट्टांना पूर्ण सांगितले. मग गावाचं नाव घेतल्यानंतर आता काही जण वाटते गावाचं नाव कशाला घ्यायचं. मग आता यामागचं कारण काय? गावाचं नाव घेण्यामागचं कारण, गावाचं नाव घेतलं म्हणजे तिथले आपल्याला लीळा आठवतात. आणि देवाने काय सांगितलेलं आहे? काय नुसतं नामस्मरण सांगितलं का? नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा सर्व सांगितले ना. मग आपण जर तेवढे देवामध्ये रत झालेलो आहोत की गावाचं नाव उच्चारल्यानंतर आपल्याला जर देव आठवत असेल, आपण तेवढे गहन आहोत देवाच्या नामाविषयी, तेवढी गहनता नामाची समजली आपल्याला, तर मग असं आपल्या मनामध्ये प्रश्नच येणार नाही. बरोबर की नाही? कारण सह्याद्री म्हटल्यानंतर काय येणार डोळ्यापुढं? माहूरच्या लीळा येणार. सहस्रार्जुनावर प्रदान, शंकराचार्यावर दिला, देवदेश्वरी निद्रा. हे काय आठवत आहेत आपल्याला त्या सह्याद्रीचं नाव घेतल्यानंतर? लीळा. मग आता ते सोडायचे असतात का? नाही सोडायच्या. आता द्वापरी म्हटलं की द्वापार युगामध्ये राज्य कोणी केलं चांगलं? श्रीकृष्ण महाराजांनी. मग आता द्वापार युग म्हटलं की त्यामध्ये जेवढ्या देवाने लीळा केल्या तेवढ्या आल्या ना. मग आता लीळा सोडून नामस्मरण करणं आवडेल का तुम्हाला? मग कशामुळे सोडायचं आपण? त्यामुळं आपली गहनता किती आहे, आपल्याला त्या नामाची गहनता किती समजली त्यावर अवलंबून आहे. मग आता काही जणांना गावाचं नाव आहे प्रतिष्ठानी, काय कशाला गावाचं नाव घ्यायचं, चला पुढूनच चालू करू आपण नाम, असे करतील काही. परंतु प्रतिष्ठानी म्हणल्यावर विचार करा तुम्ही, उत्तरार्धामध्ये बहुतांश म्हणजे भरपूर साऱ्या लीळा. उत्तरार्धाच्या शेवटचा काळ बराच देवाचा कुठे गेला? पैठणला गेलेला काळ. पैठण मध्ये एवढे स्थान आहेत की मी म्हणतो डोमेग्रामपेक्षा कितीतरी पटीने जास्त. पण झालं असं, मुसलमानांनी आक्रमण केली आणि प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या वर मस्जिद बांधली. नाहीतर बघा तुम्ही उत्तरार्धाच्या शेवटच्या कितीतरी लीळा, 100च्या वर लीळा असतील, 100 म्हणा 150 म्हणा, तेवढ्या लीळा कुठे घडलेल्या आहेत? पैठणला. मग आता प्रतिष्ठानी म्हटल्यानंतर बाईसा प्रेमदान असेल, सारंग पंडितच्या घरी जाऊन उपहार स्वीकार करणे असेल, किंवा जे आपण काल लीळा पाहिल्या, पुरुखम देवी, पागडे वाणे वगैरे, अशा भरपूर लीळा. देवाने पुन्हा दिवाळी साजरी केलेली आहे पैठणला, केलेली आहे की नाही? तर अशा सर्व लीळा आठवल्या पाहिजे. प्रतिष्ठानी म्हटलं की लीळा आठवल्या पाहिजे. मग आता अशा लीळा जर आठवत असतील तर त्यामध्ये काय वावग आहे? काहीच वावग नाही. म्हणून त्या ठिकाणाचं नाव घ्या, पर्वताचं नाव घ्या, युगाचं नाव घ्या. रुद्धपुरी म्हटलं की रुद्धपुरीच्या लीळा, द्वारावती म्हटलं की मग द्वारकेच्या लीळा. द्वारकेला किती लीळा केल्या देवाने? भरपूर लीळा केल्या. कुठे बिदी गोदऱ्या झाडून काढल्या, कुठं मेलेलं श्वान नेऊन टाकलं, कुठं त्या उंटाच्या सापळ्यामध्ये बसलेले आहेत, त्या ब्राह्मणाला 500 एका ठिकाणी अन्नदान घडवलं देवाने, दिलेलं आहे की नाही? मग आता किती लीळा तशा भरपूर आहेत. तो एका महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी बैल पडून मेला होता, तिथे त्याला एक फक्त खडेनी शिंतरिले आणि मग तो काय उठून पौळीच्या बाहेर जाऊन पडला. अशा कितीतरी लीळा आहेत. मग जे नामाच्या समोर गावं आलेत किंवा पर्वताची नावं, युगाची नावं, तर ते आपण त्या माध्यमातून आपण तिथे लीळा स्मरण केल्या पाहिजे. आपण
तिथल्या लीळा स्मरण केल्या तर एकतर डबल फायदा आहे. लीळेचं स्मरण होत आहे, नामाचे स्मरण होत आहे. त्या लीळेमध्ये कुठे चेष्टा आलेलीच आहे तर त्याचंही स्मरण होत आहे, मूर्तीचंही स्मरण होते. नुसतं गाव म्हणजे गाव नाही, आपण त्या गावाला गाव म्हणून पाहिलं म्हणून आपल्या मनामध्ये तशी शंका येऊ शकते, बरोबर की नाही? परंतु आपल्याला गावाला गाव म्हणून पाहायचं नाही. तर तिथे भगवंत क्रीडलेले आहेत, पवित्र भूमी आहे आणि तिथे कितीतरी लीळा घडलेल्या आहेत, कितीतरी जीवाचा उद्धार देवाने तिथे केला. नरक योनीतून उद्धार केला म्हणा, किंवा मग जीवांना ज्ञान देऊन उद्धार केला म्हणा. इथं बसा, इथं चटीवर बसा, चटी. म्हणून गावाचं नाव उच्चारलंच पाहिजे आपण. आणि दत्तात्रय महाराजांचा तर विशेष काही सांगायची गरज नाही. दत्तात्रय महाराजांचं जे कार्य आहे ते आपल्याला वाटते काय एवढ्या लीळा नाही, काही नाही, परंतु फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. ज्यावेळेस माहूरला आले त्यावेळेस काय परिस्थिती होती, पूर्ण पृथ्वीवर संकट होतं. त्यावेळेस त्या दैवल्य ऋषीचं तप एवढं वाढलेलं होतं, एवढं वाढलेलं होतं की आता काय होणार आणि काय नाही देवतेला समजत नव्हतं. पूर्ण हाहाकार माजलेला होता. तेवढं संकट कोणी दूर केलं? दत्तात्रय महाराजांनीच केलं. तर दत्तात्रय महाराजांनी जे कार्य केलं सह्याद्री पर्वतावर, सह्याद्री पर्वताची विशेषता काय माहिती आहे तुम्हाला? सह्याद्री पर्वताला हिमालयाचा आजोबा बोलतात. काय म्हणतात? हिमालयाचा आजोबा आहे सह्याद्री पर्वत, म्हणजे एवढा पुरातन पर्वत आहे. आणि त्या पर्वताची महती सांगायला गेलं तर खूप काय, पौराणिक काळामध्ये पण त्याची महती खूप मोठी आहे, अर्वाचीन काळामध्ये पण त्याची महती खूप मोठी आहे. पौराणिक काळामध्ये काय महती आहे? जिथे दत्तात्रय महाराज रहिवास करतात, जिथे देवाने ज्ञानदान दिलं, जिथे देवाने उभय या भूतसृष्टीला म्हणा, जे काही जलचर आहेत, जे काही स्थावर आहेत, जंगम आहे, जेवढे काही होते तेवढ्यांना त्या माहुर पर्वतावर अभयदान दिलं. कारण परिस्थिती अशी होती, देवल्य ऋषीच्या तपामुळे त्यांच्या त्या तपश्चर्येच्या परिघामध्ये 12 कोसाच्या मध्ये एक पाखरू पण जात नव्हतं, म्हणजे मरून पडायचं. विचार करा काय ते तपाचं जाज्वल्य असेल त्यांचं. सर्वांचं रक्षण केलं देवाने. बरं, सह्याद्री पर्वताने त्या काळामध्ये दत्तात्रय महाराजांनाच पाहिले का? नाही. सह्याद्री पर्वताने अर्वाचीन काळामध्ये पूर्ण या भारताला हिंदू म्हणून ठेवलेला आहे. भारताला हिंदू म्हणून कसं, भारत हा हिंदू देश म्हणून कसा राहिला? ते उपकार कोणाचे आहेत? सह्याद्री पर्वताचे उपकार आहेत सर्वांवर. आता ते कशामुळं? छत्रपती शिवरायांची राजधानी कुठं आहे आता? म्हणजे कुठं होती पूर्वी? राजगडला होती. राजगड कुठं आहे? सह्याद्री पर्वतावर आहे. राजगडला किती वर्ष होते शिवाजी महाराज? 25 वर्ष राजगडवर होते. त्यानंतर कुठे राजधानी हलवली? रायगडला राजधानी हलवली. रायगड कोण्या पर्वतावर आहे? सह्याद्री पर्वतावर आहे. आणि मग शिवरायांचं कर्तृत्व काय आणि त्यांनी काय काम केलं हे काय सांगायची गरजच नाही, बरोबर की नाही? काशी जी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवबा न होते तो सुन्नत होती सबकी म्हणतात. हे शिवाजी महाराजांच्या काळातील कवींनी लिहून ठेवलेलं आहे, कविभूषणांनी. मग आता जे आपण इथं बसलोय मंदिराचा आपल्या कळस दिसत आहे, तो कोणामुळे दिसत आहे? शिवाजी महाराज होते म्हणून दिसत आहे. नाही तर इथं काय, तेव्हाच औरंगजेब आला असता आणि सगळं हिरवं करून टाकला असता देश. परंतु तो घाबरला कोणाला? शिवाजी महाराजांना घाबरला. शिवाजी महाराज कोणाचे आश्रित होते? सह्याद्री पर्वताचे आश्रित होते. सह्याद्री पर्वतामध्ये जर शिवाजी महाराज असतील, लाखोचं सैन्य जरी असलं मुस्लिमांचं, तरी हिंमत करत नव्हतं मागे जाण्यासाठी. डोंगरात शिरणं म्हणजे अवघड. मग आता तुम्हाला वाटेल बा शिवाजी महाराज तर काय 5-5.5 फुटाचे आणि औरंगजेब एवढा मोठा बलाढ्य होता, तरी पण तो आला का नाही महाराष्ट्रामध्ये दिल्ली सोडून? यामागचं फार मोठं कारण होतं. शिवाजी महाराज ज्यावेळेस प्रतापगडावर होते आणि अफजल खानाला बोलवलं तिथं, तर ज्यावेळेस अफजलाला बोलवलं आणि पूर्ण महाराष्ट्राला कळालं, भारताला कळालं की तिथे शिवाजी महाराजांनी अफजलाला मारून टाकलं. मग आता याची परिणिती काय झाली?
औरंग्याला इतिहास आठवला. एक काळ असा होता, हा अफजल याने काय केलं होतं, औरंग्याला कैद केलं होतं. एवढा मोठा मुघल बादशाह होता, परंतु त्याला कैद कुणी केलं होतं, अफजल याने कैद केलं. आणि कैद करून तो मारणार होता, परंतु या अफजल खानाच्या मामाने दगा दिला आणि त्या औरंग्याला सोडून टाकला. औरंग्याने दिल्ली गाठली, म्हणून तो वाचला. आणि औरंग्या घाबरलेला होता अफजल याला, आणि अफजल याला कोणी मारलं, शिवाजी महाराजांनी मारलं. म्हणजे हा शिवाजी असेल तरी कसा, त्याच्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवायचा नाही, एवढा घाबरला होता औरंगजेब. आणि हे सर्व कशामुळे घडलं, सह्याद्री पर्वतामुळे घडलं. कारण की सर्वजण काय म्हणायचे शिवाजी महाराजांना, मुघल असतील, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, हे सर्व काय म्हणायचे, हे पहाड का चुहा आहे म्हणायचे. एकदा पहाडात गेले की कोणाच्या बापाला सापडत नाही, मध्ये गेले त्याला कोण सोडत नाही तो. तर मग हे सर्व साह्यभूत कोण ठरलं, हिंदवी स्वराज्य जे स्थापन झालं याला साह्यभूत कोण ठरलं, सह्याद्री पर्वत. म्हणून सह्याद्री पर्वताचे महत्व खूप आहे. दिसायला दगडा धोंड्याचा पर्वत दिसतो, परंतु याचे उपकार महानुभाव पंथावर पण खूप आहेत. महानुभाव पंथच का, वारकरी संप्रदाय म्हणा, जे काही सत्य सनातन संस्कृतीमध्ये, सत्य सनातन धर्मामधील जे काही पंथ संप्रदाय आहेत, मग शाक्त असतील, नाथ संप्रदाय असेल, वैष्णव असतील, सगळे यांच्यावर उपकार आहेत. मग अशा सह्याद्री पर्वतावर ज्या श्री दत्तात्रय महाराजांनी क्रीडा केली, असा जो सह्याद्री पर्वत जो हिमालयाचा पण आजोबा गणला जातो, एवढा पुरातन काळातील आहे, एवढा जुना आहे तो सह्याद्री पर्वत. मग आता त्यांना कसं काय सोडता येईल आपल्याला नामोच्चारामधून. म्हणून सह्याद्रीही सोडायचं नाही, द्वापरही सोडायचं नाही, द्वारावतीही सोडायची नाही, काही सोडायचं नाही. हे असे आपण विचार केले तर आपल्याला लक्षात येते. बारकाव्याने जर आपण थोडस खोल गहन विचार केला तर हे बारकावे आपल्या लक्षात येतात. आणि जर विचार केला नाही तर मग मनामध्ये शंका निर्माण होतात की आपण मग गावाचं नाव घ्यावं किंवा नाही. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. बरोबर की नाही. तर तुम्हाला जे आठवते तुम्ही ते स्मरण केलं पाहिजे. सह्याद्री म्हटल्यानंतर जे शिवभक्त आहेत, शिवाजी महाराजाचे भक्त, त्यांना सह्याद्री म्हटले की काय आठवेल, शिवाजी महाराज आठवतील. मग आपण कोणाचे भक्त आहोत, आपण दत्तात्रय महाराजाचे भक्त आहोत. आपल्याला सह्याद्री म्हटल्यानंतर काय आठवलं पाहिजे, दत्तात्रय महाराज आठवले पाहिजे, दत्तात्रय महाराजाच्या लीळा आठवल्या पाहिजे. कसं त्या दैवल्याच्या त्या तपापासून या सर्व समाजाला मुक्त केलं त्यांनी, त्या आगीपासून. आणि कसं मग देवाने तिथे वरदान दिलं, कसं देव दररोज तिथे निद्रेला येतात, हे सर्व आपल्याला स्मरणीय आहे, आपण आठवलं पाहिजे सर्व. आणि आता दुसरा प्रश्न आहे की नाळेश्वरचा जो संन्यासी आहे, ब्राह्मण आहे, त्याला स्थिती दिली, तो राज्य करतो की स्थितीतच राहतो. जी विद्या दिली ती कोणत्या देवतेची विद्या. तिथे काय लिहिलेलं आहे आपण वाचलं असेल, काय आहे तिथं, शांभवीची काय दिली, काय दिली, वाचा कोणीतरी तिथं. तर शांभवीची स्थिती, शांभवीची आहे, तर शांभवीची स्थिती दिली. आता शांभव म्हणजे काय, जिथे सुखाचा संभव आहे, दुःखाचा काही संभव नाही. जिथे सुखाचा संभव ते शांभव. तर या शांभवामध्ये दोन प्रकार आहेत, एक समळ शांभव आहे, एक शुद्ध शांभव आहे. समळ शांभव म्हणजे जिथे प्रापंचिक मूर्ती आहे, जशी कारणाची मूर्ती कोणाची आहे, विश्वेची. जी विश्वदेवता आहे, कारण परमाणूची, कारणभूतापासून तयार केलेली ती मूर्ती आहे, तर तिथे प्रपंच आहे, म्हणून त्याला समळ शांभव म्हटलेला आहे. परंतु शुद्ध शांभव कशाला म्हणतात, मायेला म्हणतात. का बरं, तिथे बिलकुल प्रपंच नाही, कारणाचा नाही तिथं, ना समळ नाही, कोणतंच नाही, कारण नाही, समळ नाही, कोणतंच नाही, म्हणून शुद्ध शांभव बोललेला आहे. आणि तिथे फक्त सुखाचा संभव आहे, दुःख नाही. आपण जर 18 पुराण जरी धुंडाळून पाहिले तरी असा कोणता असुर जन्माला आला नाही की त्याने मायेला आव्हान केलं म्हणून. असुर जन्माला आली, त्यांनी इंद्राला पळवलं, त्यांनी महादेवांना पण धाकात ठेवलं. जसा तो भस्मासूर होता, महादेव घाबरून पळाला की नाही, डोक्यावर हात ठेवला तर मी भस्म होऊन जाईल,
बरोबर की नाही? मग ते रूप धारण केलं, नाचले वगैरे, तो भाग वेगळा झाला. परंतु महादेवाला पण भीती पडली ना, की बाबा याने जर माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी भस्म होऊन जाईल. तर महादेवाला पण धाक होता असुरांचा, इंद्राला पण धाक होता असुरांचा, खालच्या या देवतेंना धाक आहे. परंतु असा असुरांचा धाक कधी मायेला झालाय का? 18 पुराण तुम्ही शोधून बघा, कधीही कोण्या असुराची हिंमत झाली नाही की जाऊन तो मायेला त्रास देईल. शक्यच नाही ते. तेवढं सामर्थ्य कोणाकडेही नाही, कोण्याच दैत्याकडे नाही. आणि अशी कोणती देवता नाही की ते त्या असुराला तेवढं सामर्थ्य देऊ शकेल. म्हणून माया जी आहे ती शुद्ध शांभव आहे. तिथे कोणतेही असुर जाऊ शकत नाहीत, तिला धाक नाही कोणाचा. म्हणून तिथे जे पावन झालेले फळी आहेत त्यांना पण काही दुःख नाही. खालील देवतेचे जे फळी असतात त्यांना दुःख असते. इंद्राच्या मूर्तीमध्ये एखादा फळी आहे आणि इंद्राच्या मूर्तीमधील जो फळिया आहे त्या फळियाला दुःख कधी होणार? रावणासारखा आला आणि इंद्राचं राज्य बळकावलं, इंद्र गेला पळून तिथून. मग आता इंद्राला दुःख झाले की नाही माझं राज्य गेलं म्हणून? तो याच्या दारी फिरत आहे, त्याच्या दारी फिरत आहे, कुठे ब्रह्म्याकडे जात आहे, विष्णूकडे जात आहे, महादेवाकडे जात आहे की मला माझं राज्य मिळवून द्या, मला दुःखापासून मुक्त करा. धावाधाव करत आहे की नाही? दुःखात आहे की नाही इंद्र? मग त्या इंद्राला दुःख झालं म्हणजे इंद्रालाच झालं का? नाही. त्याच्या मूर्तीमध्ये जो पावन झालेला फळिया आहे, जो जीव आहे, त्याला पण ते दुःख आहे. मग आता तिथं एवढे 100 यज्ञ खाली केले तेव्हा कुठे इंद्राची प्राप्ती झाली आणि तिथे जाऊन पण दुःख आहे. मग त्या फळाला कसं शांभव म्हणावं? तिथे फक्त सुखाचा संभव आहे का? नाही. म्हणून बाकीच्या देवतेच्या फळाला शांभव म्हणता येत नाही. तर जी मायेची विद्या आहे त्याला शांभवीची विद्या म्हणतात. आणि त्या शांभवीची देवाने इथं स्थिती दिलेली आहे. आणि देवाने काय सांगितलेलं आहे की अद्यापि तो द्राविड देशी क्रीडत आहे. तर त्या काळाला देवाने ते सर्व व्यवस्था त्याची सांगितलेली आहे. ते आता राज्य करतो की स्थिती भोगतो? आता तुम्ही विचार करा, ज्याला शांभवीची स्थिती झाली त्याला किती आनंद आहे त्या स्थितीमध्ये. हे भौतिक राज्य त्याला काय करायचं? या भौतिक राज्यामध्ये काय आहे? दुःख आहे. भौतिक राज्यामध्ये का सर्व काळ सुख आहे का? नाही. पण त्याला जे संचारी सुख दिलं देवाने, शांभवीची स्थिती दिली, ते संचारी सुख त्याच्यासाठी महत्वाचं आहे. तो त्याच्यामध्येच तल्लीन आहे. लोक त्याची मान्यता करतात. एक प्रकारे तेच त्याचं राज्य करणं झालं. बाकी काय खरंच कुठे जाऊन त्यांनी राज्य स्थापन केलं तसा अर्थ नाही. तर लोक त्याची मान्यता करतात, त्याच्यामध्ये त्याला सुख आहे, त्याच्यामध्येच तो रममाण आहे. आणि मान्यता केली अथवा न केली त्याचंही त्याला घेणं देणं नाही. कारण स्थिती जी आहे ती स्थिती फार उच्च दर्जाची आहे. या स्थितीमध्ये त्याला कोणी काही वाईट जरी बोललं तर त्याच्याकडे तो लक्षच करत नाही. त्याने त्याचं घेतेद्वार बंद केलं, त्याला त्याचा आनंद जेवढा आहे तो बाहेरचं काय घेणार आहे? तो काहीही घेणार नाही. तर तो आपल्या स्थितीच्या आनंदामध्ये तो रममाण आहे आणि तो त्याचा तो आनंद घेत आहे. कालचं आपण जे ज्ञान सत्र पाहिलं, कालच्या ज्ञान सत्रामध्ये शेवटची लीळा कोणती झाली? तुम्ही माझ्या प्रश्नावर हसला होतात सर्वजण, तरी विसरून गेलात. तुम्ही स्वतःवर हसतात बोललो मी. आता हसले पुन्हा. आता उद्या विसरून जाणार पुन्हा. मार्कंड म्हणजे काय? अर्थ काय होतो त्याचा? हा, नाही, मार्कंड म्हणजे सूर्य. ज्ञान मार्तंड बोलतो ना आपण. मार्तंड एकच अर्थ होतो. मार्तंड असेल, भास्कर असेल, रवी असेल, आदित्य असेल, भरपूर नाव आहेत. अशी नावं आंग्ल भाषेमध्ये किती आहेत सूर्यासाठी सांगा बरं? किती आहेत? आंग्ल भाषा म्हणजे इंग्रजी भाषा. हा, किती नाव आहेत? काही नाही, एकच नाव आहे, जास्त काही नाही. हा, मून म्हणजे चंद्र हो. सन. तर एकच नाव आहे. आणि आपण काय म्हणतो, इंग्रजी ज्याला येते तो हुशार.
अहो ज्याच्यामध्ये सूर्याला समानार्थी शब्द नाहीत एकाशिवाय, एवढी छोटी भाषा आहे ती. आणि आपण काय म्हणतो, इंग्रजी येणारा व्यक्ती हुशार मोठा. याला काय म्हणतात, मानसिक गुलामी. आपण अजून गुलामच आहोत मानसिकतेमध्ये. आपली मानसिकता कशी आहे, गुलामाची मानसिकता आहे आपली अजून पण. कोणाची गुलाम, इंग्रजांचे. हे कोणाचे उपकार आहेत आपल्यावर, कोणाचे उपकार आहेत. शिक्षा नीती कोण तयार केली आपल्या भारताची, काँग्रेसने तयार केली, बरोबर की नाही. मग तो कोण, मौलाना अबुल कलाम आझाद असेल वगैरे वगैरे, त्यांचे उपकार आहेत की आपल्याला अजूनही मानसिक गुलामीमध्ये त्यांनी ठेवलेला आहे. तर असो, आपण आपल्या आजच्या ज्ञान सत्राला सुरू करू. पवळी शिळावाणे, पवळी शिळावाणे, शिळेला वाहिलेला आहे. कसं वाहिलं ते समोर पाहू. एकुदी गोसावियांसी मादने कराव्या, शिळ पवळी बाहेरी होती, ते अवघे भक्तजन वात होती. देवांचा मुक्काम आहे जोगेश्वरीला, आणि तिथे असताना देवाला स्नान करण्यासाठी, मादने करण्यासाठी अशी चांगली जागा नव्हती, मातीवरच बसावं लागायचं. मग भक्तजन काय म्हणतात की पवळीच्या बाहेर एक शिळा पडलेली आहे छान, ते आपण घेऊन येऊ, म्हणजे देवाला त्यावर, त्या शिळेवर छानपैकी दररोज मादने होऊ शकेल. शिळ पवळी बाहेरी होती, पवळीच्या बाहेर होती, ते अवघे भक्तजन वात होते, सर्व भक्तजन वात होते, म्हणजे आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. ते उचले ना, भक्तजनांना काय उचलल्या जात नव्हती. गोसावी लघु परश्रया बीजे केले, देव गेले लघु परिश्रयासाठी. लघु परिश्रय सारोणी तेथ बीजे केले, जिथे हा व्यापार चालू आहे भक्तजनांचा शिळा उचलण्याचा, तिथे देव गेले. तव शीळ उचले आणि माग होते पडे, शीळ एवढी वजनदार होती की पूर्ण ताकद लावून, शक्ती लावून ते भक्तजन शीळ उचलायचे. उचलली की तिथंच त्यांची शक्ती संपून जायची, पुढं काय पाऊल उचलल्या जात नव्हतं, ते शिळा तिथंच पडून जायची. गोसावी श्रीचरणाचा अंगुठा शिळेशी टेकिला, हातू लाविला आणि सर्वज्ञ म्हणतले मामा, आणि शिळा मादने स्थानी नृती पडली, मग ती शिळेवरी गोसावियासी मादने होय अंक. काय झालं, देव तिथं गेले आणि देवाने काय केलं, अंगठा लावलेला आहे श्रीचरणाचा, हात लावला आणि मामा म्हटले, आणि जे पवळी होती त्याच्या पोळीच्या वरून फेकून दिलेली आहे ती शिळा, आणि नेमकं जिथं पाहिजे होती तिथे बरोबर ती शिळा पडली. आणि मग त्या शिळेवर सर्व दररोजचं, म्हणजे जे काही देवाचं जे काही मादने 1 दिवसाला असेल, 4 दिवसाला, 8 दिवसाला किंवा दररोजचं, आता कोणी भक्तजन आले, आम्हाला देवाला मर्दना मादने घालायचं म्हणलं की मग तिथंच घालायची. तर भक्तजन कसे येतात काय नाही त्यावर ते अवलंबून असायचं, की देवाचं एखाद्या वेळेस 2 दिवसाला पण मादनं व्हायचं, कधी कधी 15 दिवस जायचे, कधी कधी मग 14 व्हायचं. तर असं मागे पुढे चालायचं. 22 गेल्यानंतर तर मग तर पाहायचं कामच नव्हतं. 22 गेल्यानंतर अक्षरशः औसांना सांगावं लागायचं की आता गरम करा पाणी, म्हणजे आचार्य सांगायचे की किती दिवस झालं देवाला स्नान नाही, मर्दना मादने नाही, आणि मग तेव्हा कुठे औसा कामाला लागायच्या. तर असं जे मादने आहे जोगेश्वरी, इथे देव त्या शिळेवर बसून करायचे. भटमुख्य अनुज्ञाकृत सांडोवा बांधवणे, भटमुख्य अनुज्ञाकृत सांडोवा बांधवणे, भटमुख्य करून अनुज्ञाकृत सांडोवा बांधणे. अनुज्ञा म्हणजे काय, 2 प्रकार असतात, एक असते आज्ञा, एक असते अनुज्ञा. मग आता इथं अनुज्ञा म्हणतात. आता अनुज्ञा म्हणजे काय, आता ते समोर चरित्रामध्ये येणार आहे, ते अनुज्ञेसाठी उदाहरण हेच चरित्र आहे. तर अनुज्ञाकृत सांडवा बांधवणे, देवाने सांडवा बांधून घेतला. गोसावी भक्तजना सहित खडकाळिये बीजे केले, देव खडकुलीला गेले. सर्व मोबाईल करा बंद, अजून फोन येते, अजून येतो फोन ते.
सर्वज्ञ म्हणितले येथ सांडोवा बांधी जेल. देव म्हणतात इथं आम्हाला सांडोवा बांधायचा आहे, मग पैलाडी जाई जेल, मग पलीकडे जाऊ. असं पाणी होतं रस्त्यामध्ये जास्त, एखादा ओढा म्हणा किंवा नाला म्हणा, तर तिथं देव म्हणतात की याच्यावर आम्हाला जाण्यासाठी पूल तयार करा छोटासा, की आम्ही त्याच्यावरून मग पलीकडे जाऊ शकतो. म्हणून देव म्हणतात सर्वज्ञ म्हटले येथ सांडवा बांधी जेल, इथं सांडवा बांधल्यानंतर मग आम्ही पैलाडी जाई जेल. भगतजणी म्हणितले जी जी येथ काईसेन सांडवा बांधवेल. देवाला भक्त काय म्हणतात की पाणी किती खोल आहे इथे, आणि इथे सांडवा कस काय बांधणार आपण. हे जळांत पाणी, या पाण्याचा अंतच लागत नाही, किती खोल आहे, आणि इथं कस काय सांडवा बांधणार. येथ पाओ थारेना, इथे पाय काय थारेना म्हणजे पायाला जमीनही लागणार नाही. इथं आम्ही उडी जरी मारली पाण्यामध्ये, पायाला जमीनच लागत नाही, तर सांडवा कसा बांधणार तिथे. पाव थारेना, पाय स्थिर होऊ शकत नाही खाली, एवढं पाणी आहे. मागो ते सर्वज्ञ म्हणितले येथ सांडवा बांधी जेल, मग पैलाडी जाई जेल. तरी देव म्हणतात इथे सांडवा बांधा आणि मग आम्ही पैलाडी जाऊ. मागो ते भक्तजनी म्हणितले जी जी येथ काईसेन सांडवा बांधवेल. सर्वज्ञ म्हणितले येथ सांडवा न बांधवे, तरी तुम्ही अवघे येथोनी जा. देव म्हणतात तुम्हाला जर इथे सांडवा बांधवल्या जात नाही, तर तुम्ही सर्वजण इथून निघून जा. हो काजी हे होवेल. भक्तजन म्हणतात काही हरकत नाही, हे होवेल आमच्याकडून, आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकतो, परंतु सांडवा काय बांधणं होणार नाही. आणि अवघे ढगाकडे गेले. गेले ढगाकडे. ढग म्हणजे काय, उंचवटा जो होता त्या खडकुली परिसरामध्ये जे काय उंच टेकाड असेल तिथं गेले. भट म्हणिया गेले होते. भटोबास कुठेतरी म्हणिया म्हणजे काहीतरी व्यापारानिमित्त, देवाचाच काहीतरी व्यापार असेल, काही आणायचं असेल, काही बाईसांनी व्यापार सांगितला असेल, तर ते आणण्यासाठी गेलेले होते. ते पहिला कडोनी आले, पलीकडनं आले. भक्तजन निघून गेले आणि तिकडनं आचार्य थोड्या वेळात आले. भट गोसाव्यापाशी आले. देव आले, आपले आचार्य आले देवापाशी. जी जी गोसावी एकले, अवघे भक्त जनके. मग आचार्यांना प्रश्न पडतो की एवढे भक्तजन होते इथं, एकही नाही इथे. म्हणून देवाला विचारतात की देवा तुम्ही इथं एकटे बसलेले आहात आणि अवघे भक्तजनके म्हणजे सर्व बाकीचे भक्तजन कुठे गेले. सर्वज्ञ म्हणितले येथोनी ऐसे म्हणितले येथ सांडवा बांधा गा, मग पैलाडी जाई जेल. ते म्हणती येथ काईसेनी सांडवा बांधवेल. हे जळांत पाणी येथ पाओन थारे, येथोनी ऐसे म्हणितले तरी तुम्ही अवघे येथोनी जा. मग देव पूर्व वृत्तांत सांगतात की आम्ही त्यांना म्हटलं इथं सांडवा बांधा, मग आम्ही पलीकडे जाऊ. ते म्हणायचे की इथं सांडवा कसा बांधला जाणार आहे, हे जळांत पाणी आहे, इथे माणसाचे पाय स्थिर होत नाहीत त्या पाण्यामध्ये, एवढं खोल पाणी आहे, आणि तिथे सांडवा कसा बांधणार. मग त्यावर आम्ही म्हटलो की इथून तुम्ही सर्वजण निघून जा. ते तया होवले. निघून जा म्हटलं की ते होवलं त्यांच्याकडून, आम्हाला सोडून निघून गेले, परंतु सांडोवा काय त्यांनी बांधला नाही. सर्वज्ञ म्हणितले तरी तू येथीच्या प्रवृत्ती विखो होसी. भटोबासी म्हणितले. यावर भटोबास म्हणतात जी जी मी सांडवा बांधू, मी बांधू का सांडवा. मग देव काय म्हणतात त्यावर, सर्वज्ञ म्हणितले तरी तू येथीच्या प्रवृत्ती विखो होसी, तर तू माझ्या प्रवृत्तीला विखो होणार का, असं देव म्हणतात. आणि काही मग भट काही दगडगुंडे मिळवू लागले. देव म्हटले काय हरकत नाही, तू माझ्या प्रवृत्तीला विखवणार आहेस तर बांध. मग आचार्य लागले कामाला, दगड धोंडे जमा करणं चालू केले. मग गोसावी प्रसन्न देखिले. मग आपल्या म्हणजे स्वामींना असं वाटलं की आपली प्रवृत्ती जी होती त्या प्रवृत्तीला आचार्य विखो ठरत आहेत. मग आता देवाची जी इच्छा होती, देवाची जी प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीला हे विखो ठरतात, माझं म्हटलेलं काम होत आहे असं देवाने पाहिलं. आणि पाहिल्यानंतर देव प्रसन्न झाले, चेहरा बदलला देवाचा. पूर्वी देव कसे होते, प्रसन्न नव्हते,
कारण यांनी म्हटलेलं ऐकलं नाही म्हणून अप्रसन्न होते देव. आणि आचार्यांमुळे देव कसे झालेले आहेत? प्रसन्न झालेले आहेत. मग आचार्यांनी पाहिलं की स्वामी आता प्रसन्न दिसत आहेत. मग भटोबासी गोसाविया ते म्हणितले. मग आचार्य स्वामींना म्हणतात, जी जी मी ते आपणया विरजे बोलावू. मी त्यांना मदतीला बोलावू का? सर्वज्ञ म्हणितले बोलावा. आचार्यांनी काय शब्द वापरला? जी जी मी ते आपणया विरजे बोलावू. कारण जास्त एकदम स्पष्ट बोलता येत नाही ना, की आता मी सर्वांना मदतीला घेऊ का, की त्यांच्याकडून आता, कारण एकट्याच्याने होणार नाही नो. जिथे सर्व भक्तजन म्हणतात, सर्वजण भक्तजन एका जागी होते तरी म्हणतात आमच्याच्या होणार नाही, आणि इथे आचार्य एकटे उभे राहिलेले आहेत काम करण्यासाठी. शक्य आहे का ते? नाही. तरी पण एकदमच देवाला कसं म्हणावं की माझ्याच्याने एवढं होणार नाही, मला मदतनीस म्हणून हे सर्व भक्तजन पाहिजे म्हणून असं म्हणता येत नाही. म्हणून काय शब्द वापरला? विरजे बोलावू. म्हणजे थोडी मदत घेऊ का त्यांची. आपल्याला जर दुधाचं दही करायचं असेल तर 1 लिटर दूध आहे, मग त्याला आपण काय 1 लिटर दही टाकतो का? विरजन किती असते? थोडस असते, अर्धा चमचा बस झाला. मग तसं आचार्यांना म्हणायचं आहे की थोडस मदतीला घेऊ का त्यांना. सर्वज्ञ म्हणितले बोलावा. देव प्रसन्न झाल्यानंतर बोलले ते आचार्य. तर आचार्य हे असे कुशळ होते. वास्तविक पाहता ज्यावेळेस स्वामी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत होते, नागदेवाचार्यांना घडवत होते, त्यावेळेस आयता घडवलेला एक शिष्य देवाचा होता. विद्वान पंडित होता तो शिष्य, म्हणजे माहिमभट्ट. माहिमभट्टासारखा विद्वान कोणी होता का? ही गोदावरी गंगा जी आहे आपली, ही पार खालीकडे आंध्रामध्ये गेलेली आहे, तेलंगणामध्ये. तेलंगणापासून इकडे नाशिक त्र्यंबकेश्वर पर्यंत उभय गंगा तीरावर कोणी त्यांची बरोबरी करणारा विद्वान पंडित नव्हता. असे ते माहिमभट्ट. सर्व ब्राह्मणांना त्यांनी शास्त्रार्थामध्ये निरुत्तर केलेलं, हरवलेलं असे विद्वान पंडित माहिमभट्ट होते. पण देवाने आचार्य कुणाला बनवलं? महानुभाव पंथाचा पहिला आचार्य नागदेवाचार्यांना बनवलं. सर्वांनी मोबाईल बंद करा. आज मी बोललो नाही तर चालू झाले मोबाईल वाजणं. मोबाईल स्विच ऑफ करून टाका. म्हणजे या स्वामींच्या निर्णयावर आपल्याला काय लक्षात येते? देवाला फक्त विद्वत्ता पाहिजे का? नाही. काय पाहिजे देवाला? समय सूचकता, निर्णायक क्षम जो असतो आणि जो व्यवहारिक असतो, अशा व्यक्तीला देव जास्त प्राधान्य देतात. नुसती विद्वत्ता असून काय फायदा? माहिमभट्ट एवढे विद्वान होते आचार्य, परंतु कोण झाले? श्री नागदेवाचार्य झाले. कारण ईश्वराची प्रवृत्ती काय आहे हे आचार्याने एवढं कोणी ओळखत नव्हतं. तर समय सूचकता, व्यवहारिक कुशलता, ह्या सर्व गोष्टी पाहिजे. नुसतं विद्वान असून जमत नाही. हे देवाच्या या चरित्रातून आपल्याला लक्षात येते. तसंच चरित्र नांदेडचं पण एक आहे. एक व्यक्ती होता संन्यासी, त्याच्या मठासाठी शिष्यांची भांडण चालू झाली होती. तर त्यावेळेस देवाने जो शिष्य हरला होता, ज्याने आयुष्यभर गुरुची सेवा केली, त्या शिष्याला लोकांनी मठाच्या बाहेर काढलं होतं, कारण दुसरा शिष्य हुशार होता. पण देव तिथेच होते. नांदेड जिल्ह्यातलीच लीळ आहे एकांक काळातील. तर देव तिथे योगायोगाने त्याच गावामध्ये होते. हा रडत रडत शिष्य जो होता, ज्याने आयुष्यभर गुरुची सेवा केली, सर्व अवघड सेवा गुरुची ज्याने केली, ह्या शिष्याला लोकांनी काढून दिलं. गुरु वारले होते, मग आता द्यायचं कोणाला? न्यायनिवाडा झाला. ज्याला पोथीपान वाचता आलं त्याला द्या. मग ते पोथीपान वाचणारा दुसरा शिष्य होता, तो बाहेरच राहिला अभ्यास करण्यासाठी, गुरुची सेवाच केली नाही. हा बाहेर राहिला. लोकांना हा हुशार वाटला, त्याला ठेवलं, याला हाकलून दिलं. देवापाशी गेला, देवापाशी रडला, म्हणजे देवा असं असं झालं, माझं आयुष्य गुरुच्या सेवेमध्ये गेलं, गुरुची सर्व सेवा केली, म्हणजे अंत्यविधीपर्यंत सगळं मी केलं माझ्या गुरुचं, आणि आता मला शेवटी असे दिवस बघायला आले की मला आता राहायला आसरा नाही, कुठं हाकलून दिलं मला. त्यावेळेस देव काय म्हणतात? तुमचं शास्त्र जिथं आहे जा, एकदा चर्चा करा. वास्तविक पाहता यांना काही येत नव्हतं, कुठे अभ्यासाला गेले नाही, गुरुचीच सेवा केली यांनी.
परंतु देवाने म्हटलं आणि ते पुढे गेले आणि सांगितलं की नाही, मला एकदा पुन्हा चर्चा करायची आहे, एकदा पोथ्या वाचून बघायच्या. मग काही लोक याच्याकडे होतेच गावातले, मग त्यांनी पुन्हा बैठक बसवली, पुन्हा पोथी पानं आणलं. पूर्वी काय परीक्षा झाली होती, अशीच पोथी पानाची परीक्षा झाली होती. त्या व्यक्तीने पुढच्या पोथी वाचली आणि याला पोथी वाचता आली नव्हती, म्हणून याला हकलं होतं. मग यावेळेस पुन्हा बैठक बसली, पोथी पान वाचायला बसले. ज्याला येत होतं त्याने ते वाचलंच, ज्याला येत नव्हतं, एक अक्षरी ज्याने वाचलं नव्हतं पूर्वी, त्याने पूर्ण पोथी वाचून दाखवली. जे काही 5-10 पानं वाचायची होती वाचून दाखवली. मग लोकांनी टाळ्या वाजवल्या, जे याच्या बाजूने होते. म्हणे आता प्लस पॉईंट झाला म्हणे यांचा. एक तर गुरुची सेवा केली, इतके वर्ष पूर्ण मठ मंदिर सांभाळलं, गुरुची सेवा केली, आणि आता त्यांना पोथी पण वाचता येते, आता तुम्ही निघा म्हणे बाहेर. मग यथायोग्य न्याय देवाने कसा केला, त्यांना ते परत तिथं पाठवलं. तुमचं शास्त्र जिथं आहे, देवाच्या एका शब्दाने त्यांना सर्व प्राप्त झाले. म्हणजे देवाला काय मान्य आहे? नुसतंच अभ्यास केला म्हणजे मान्य आहे का देवाला? नुसतंच विद्वान असलं म्हणजे मान्य आहे का? नाही. तर हे देवानं व्यवहारिक नीतिमूल्य दाखवले. आता व्यवहारिक नीतिमूल्य झाले ना, ज्यांनी सेवा केली त्यालाच भेटायला पाहिजे. तळ राखेल ते पाणी पिणार, सेवा करील तोच मेवा खाईल, म्हणतात की नाही. तर हे जे व्यवहारिक मूल्य देवानं दाखवले, याच्यामधून देवानं काय दाखवलं की बाबा अभ्यास पण पाहिजे, कमी थोडा असेल तरी चालेल, परंतु व्यवहारिक कुशलता, समय सूचकता, व्यवहारिक ज्ञान, जनमानसामध्ये कसं वागावं, कसं बसावं, कसं उठावं, हे सर्व आलं पाहिजे. हे देवाने दाखवलं 2 ठिकाणी. एका ठिकाणी तर देवाने माहीमट्टासारखा विद्वान पंडित त्यांना आचार्य नाही केलं. आचार्य कुणाला केलं? भट्टोबासांना. वास्तविक पाहता भट्टोबास एवढे विद्वान नव्हते, माहीमट्टाने एवढे विद्वान नव्हते, परंतु आचार्य कुणाला केलं? नागदेवाचार्यांना केलं. दुसरं ठिकाण की तो जो पराजित झालेला मठपती होता, पराजित मठपती प्रतिष्ठा करणे, त्या चरित्राची यादीच अशी आहे, टायटलच असं आहे. तर इथेही देवाने तेच दाखवून दिलं की तुम्ही वागता कसे हे महत्वाचं आहे. तर पराजित मठपती प्रतिष्ठा केली आणि भट्टोबासांना आचार्य केलं. त्याची झलक आपल्याला इथे दिसते. कारण ते जे कार्य होतं ते अवघड कार्य होतं. त्या पाण्यामध्ये सांडवा बांधणं हे काही सोपं काम नव्हतं. तरी पण भट्टोबास हो म्हटले की नाही, कारण त्यांना माहिती आहे ना, अहो करता करविता कोण आहे? परमेश्वर आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. मग आता करता करविता जो आहे तोच असं अवघड काम सांगत आहे, करता धरता तोच आहे, आपण फक्त उडी मारायची. तू उभा ठाकला सीची पुरे सिद्धी ते येथून जी नेजेल, बरोबर की नाही. तर मग भक्तजन दूर निघून गेले, परंतु आचार्य गेले का? नाही. याला म्हणतात समय सूचकता, व्यवहार कुशलता. आणि जे देवाने निरूपण केलं ते खरंच त्यांच्या अंगवळणी पडलेलं होतं. मग आचार्य गेले. मग भट्ट त्या पासी गेले. भटी त्या ते म्हणितले, हे काय गा तुम्ही अवघे येथ काही. आचार्य जातात त्यांच्यापाशी. हे मस्त त्या ढगाकडे जाऊन बसले होते. आचार्य म्हणतात, का हो? म्हणतात, तुम्ही सर्वजण इथं काय करताय तुम्ही इथं बसून? हे काय गा तुम्ही अवघे येत काही, घोसाव्या ते सांडोनी कैसे आले ती. अरे देवाला सोडून तुम्ही कसे काय आलात? हा सगळ्यात मोठा प्रश्न केला त्यांनी. तुम्ही काम का केलं किंवा न केलं हे नाही विचारलं. काय म्हटले? देवाला सोडून का आलेत. म्हणजे बघा भक्त कसा असतो. मनामध्ये काय प्रश्न पडला त्यांच्या, की तुम्ही देवाला सोडून का आलात. म्हणजे ज्या व्यक्तीची जी प्रायोरिटी असते, जी व्यक्ती ज्या गोष्टीला प्राधान्य देते, तीच गोष्ट त्याच्या मुखातून निघणार. जर भक्तजन म्हटले असते आम्ही येणारच नाही, तू तुझं बांधत बस, तर आचार्य म्हटले असते काही हरकत नाही, मी एकटा बांधायला तयार आहे, बरोबर की नाही. कामाचा विषयच नव्हता इथे. काम सोडून तुम्ही आलात हा विषयच नव्हता. पहिला प्रश्न काय टाकला, तर तुम्ही देवाला सोडून का आलात. काय करू नाग देया. कारण सर्वात अवघड घटना घडलेली ही होती, देवाला सोडून जाणे. गोसावी जळांत पाणी ते तर सांडवा बांधविता ती. अहो जिथं जळांत उदक आहे, उडी जरी मारली खाली तळाला जातो म्हटलं तरी आपला पाय थांबत नाही तिथे, तिथपर्यंत जमिनीपर्यंत पाय जाऊ शकत नाही, पाय स्थिर होऊ शकत नाही त्या पाण्यामध्ये, जमिनीला जाऊ शकत नाही. तिथे आपण सांडवा कसा बांधणार बरं.
आम्ही म्हणितले येथ काही सेनजी सांडवा बांधवेल, गोसावी म्हणितले तरी तुम्ही अवघे येथोनी जा. जर काही घडलं ते सांगितलं, आम्ही असं म्हटलो, देव आम्हाला असे म्हटले तुम्ही येथून जा. मग ते मोबाईल द्या माझ्याकडे, द्या इकडे. गोसावी म्हणितले तर देव इथून जा म्हटले म्हणून मी आलो. ते भक्तजन काय म्हणतात, आम्ही सर्व त्यामुळे आम्ही निघून आलो देवापासून. भटोबाशी म्हणितले हंगा बांधते काही तुम्ही. मग आता मुद्द्यावर आले आचार्य. काय म्हणतात, बांधते काही तुम्ही, तुम्ही बांधणार आहात का म्हणे ते सांडवा. तुम्ही हेची म्हणावे मा करीते ते नेनो कोण. तुम्ही हेची म्हणावे, काय म्हणावे, जसं मी म्हटलो की देवा आम्ही बांधतो एवढंच म्हणायला पाहिजे होतं तुम्ही. मग ते तुमची फजिती पाहून देवानेच उपाय सांगितले असते. देव काय तुम्हाला मूर्ख दिला असतं का देवाने त्या पाण्यामध्ये, नाही, देवानेच उपाय सांगितला असता. जसं आपण अगोदरची लीळा पाहिली, ते भक्तजनांना ते शिळा उचलत नव्हती, कोणी केलं ते काम, स्वामीनेच केलं. देवाने फक्त एक श्रीचरणीचा अंगठा लावला, हात लावला, बरोबर जिथं पाहिजे तिथं ती शिळा पडली. मग करता करविता कोण आहे. म्हणून आचार्य काय म्हणतात की हेची म्हणावे, म्हणजे अरे मी करतो बाबा तुम्ही म्हणताल तसं, असं तर म्हणायला पाहिजे होतं. मा करीते ते नेनो कोण. आचार्य काय म्हणतात, अहो करणारा काय माहित कोण आहे. नेनो कोण म्हणजे आता इथं काय म्हणायचं आहे आचार्यांना, की 81 कोटी 1,15,10,000 ओळखण्या आहेत. मग त्या ओळखण्या कोणाची सेवा करायला बसलेल्या आहेत, देवाची. मग आता आपण देवाच्या सेवेला जर भिडलेलो आहोत काम करण्यासाठी, मग त्या 81 कोटी 1,15,10,000 ओळखण्यामधून कोणीतरी एक तुम्हाला मदत केलं असतं, बरोबर की नाही. मी सांडवा बांधेन मज तुम्ही विरजे लागा. मी सांडवा बांधतो, तुम्ही उग काहीतरी हातभार लावा माझ्या कामाला, तुम्ही मदत करा. मग आले गोसावी अशी दंडवत केली, श्रीचरणाला लागले, देवाच्या पाया पडले, श्रीचरणाला लागले. भटोबाशी म्हणितले तुम्ही अवघे दगड आणा. आचार्य मग आता काम वाटून देतात. काय म्हणतात, तुम्ही अवघे दगड आणा, मी सांडवा बांधेन. तुम्हाला जर पाण्यामध्ये जावं असं वाटत नसेल या, तर मी पाण्यामध्ये जातो, तुम्ही सर्वजण मला दगड आणून द्या. का म्हणजे किंवा मी दगड आणीन तुम्ही सांडवा बांधा. तुम्ही सगळेजण पाण्यात उतरा, मी एकटा तुमच्या सर्वांना दगड पुरवतो. आचार्याचं कामच असं होतं, सर्व भक्तजन एकीकडं आणि आचार्य एकीकडे होते. ते ज्यावेळेस त्या वसोचे पाय बांधलेले होते, गडदऱ्यामध्ये पडलेला होता वसो, पाय बांधलेले होते. सर्व भक्तजन म्हणतात जी जी म्हणे तो फार पिडलेला आहे वसो, तर त्यांना आम्ही मुक्त करतो ना. देव म्हणतात नाही नाही काही करायचं नाही, एकदा दोनदा विनंती करतात. मग शेवटी देव म्हणतात काय हरकत नाही, बरं आता तुम्ही म्हणतच आहात जा. कारण तो एवढा ओरडायला लागला होता. आणि तो जो वसो होता तो कोणाच्या शेतात जायचा, काही खायचा, लोक त्रसले होते. आणि त्याचे चारही पाय असे एका जागी वादीनं बांधले होते, एवढे आवळून पाय बांधले होते की त्याची चमडी पूर्ण फाटून गेली आणि ते वादी आतमध्ये शिरलेली होती. आणि त्याच्यामुळे त्याला अतिवेदना होत होती त्या वसोला. आणि ती क्यू कोणाला आली, भक्त मंडळींना आली. मग त्यांनी एकदा दोनदा विनंती केली आणि नंतर मग देव म्हणतात काय हरकत नाही बाबा, तुम्ही म्हणताय तर करा, करा मोकळं त्यांना. देवाने स्वतःचा काय दिला, पोफळ फोडणा दिला ते वादी कापण्यासाठी. आणि मग सगळे गेले तिथं. तर त्यावेळेस आचार्य काय म्हणतात, तुम्ही सर्वजण एकतर त्या वसोला दाबून ठेवा, कारण शेवटी तो वसोच आहे ना, कितीही पिडलेला असेल तरी त्याच्यातली शक्ती कुठे गेली. तर तो माणसाला पाहून तो विथरल्यासारखा करायचा. तर म्हणे आचार्य म्हणतात तुम्ही सर्वजण मिळून याला दाबून ठेवा, हलू देऊ नका. मी याचे सर्व पायातले ते बंधन खांडतो, तोडून टाकतो, किंवा मी एकटा याला दाबून धरतो, तुम्ही सर्वजण मिळून खांडा. कसं काम आहे बघा आचार्यांचं. म्हणजे आचार्य एकटे एकीकडं आणि बाकीचे सर्व एकीकडं, म्हणजे याला म्हणतात वन मॅन आर्मी, एकटेच काफी झाले सगळ्यांसाठी. तर मग आचार्य काय करतात, भक्तजन म्हणतात की नाही बाबा, म्हणजे आम्हाला सर्व मिळून त्या वसोला दाबता येणार नाही, धरता येणार नाही, आम्हाला आमच्याच्याने तो आवरला जाणार नाही, तूच काय करायचं ते कर. आचार्य म्हणतात काय हरकत नाही, हे घ्या म्हणे,
पोफळ फोडणार, तुम्ही खांडा, मी याला धरतो. मग आचार्यांनी काय केलं, सरळ त्याचं नाक धरलं. नाक धरून त्याला बरोबर खुब्याने त्याच्या पाठीवर मारून त्याला आडवं पाडलं आणि दाबून धरलं. आता नाक धरलं म्हणजे तो हलतच नाही. तर म्हणजे एवढं ज्ञान होतं, कोण्याही क्षेत्रात टाका त्यांना, सर्व त्यांना माहिती होतं. जशी व्यसन असते, किती मोठा बैल असो, कशाने आवरला जातो, व्यसन आहे म्हणून आवरला जातो. त्याची जर व्यसन तुटली मग तो आवरतो का लवकर, नाही. तर मग आचार्यांनी काय केलं, स्वतःच्या हाताचा उपयोग व्यसनासारखा केलेला आहे. त्याच्या नाकात व्यसन घातल्यासारखी, नाकामध्ये एक अंगठा एकूण घातला, दोन बोट एकूण घातली आणि त्याची नाक पूर्ण दाबून घेतला आणि त्याला आडवं पाडलं, त्याच्या पाठीवर खुबा मारून आणि कोपरा मारून, असा कोपरा मारला आणि त्याला पाडलं खाली. पाडल्यानंतर मग दाबून धरला आचार्यांनी आणि बाकीच्यांनी मग ते सर्व बंधनं तोडलेली आहेत. तर असे ते आचार्य होते. आणि आचार्यांच्या ठिकाणी हे जे गोष्ट आहे, हे जे गुण आहेत, हेच स्वामींना भावायचे, की हा माणूस भविष्यामध्ये काहीही प्रसंग आले पंथावर तरी हा सक्षमपणे त्याला तोंड देणार आहे, काही प्रसंग आले तरी. मग किती प्रसंग आले, मुसलमानांचे आक्रमण आले, महानुभाव पंथ व्यवस्थित निघाला की नाही त्या आक्रमणामधून, हा आपलं चरित्र गेलं वगैरे, बरेच काही हानी झाली. परंतु आचार्यांच्याच मार्गदर्शनाखाली असे जे काही तुर्क आले होते, तुर्क म्हणजे कोण, मुस्लिम लोक, तर त्या मुस्लिमानांच्या धाडीपासून महानुभाव पंथ सुरक्षित ठेवला आचार्यांनी. तर अशी व्यवहार कुशल होते ते. म्हणून आचार्य इथं पुन्हा म्हणतात की तुम्ही सर्वजण एकतर दगड आणून द्या, मी सांडोबा बांधतो, किंवा मी सर्वांना दगड आणून देतो, तुम्ही सांडोबा बांधा, दोन्हीपैकी कोणतंही एक करा. मग भक्तजन काय म्हणतात, ना नाग दे आम्ही दगड आणून, तू सांडवा बांध. आम्ही सर्वजण तुला दगड आणून देतो आणि तू एकटाच आता सांडवा बांधत बस, त्या पाण्यात उड्या मार, काय करायचं ते कर, आता आम्हाला घेणं देणं नाही. मग अवघे दगड आणि ती भटोबास सांडवा बांधती. सर्वजण दगड आणायला लागले, आचार्य सांडवा बांधायला लागलेले आहेत. दगड भटा हाती देती, दगड भटाच्या हाती द्यायची. भट बुडी देती, खोल पाणी आहे वर थोडी आहे, मग भटोबास बुडी द्यायचे म्हणजे उडी मारायचे पाण्यामध्ये, खोल पाण्यामध्ये सूर मारायचे. दगड बैसविती, एकदम तळाला जाऊन व्यवस्थित दगड ठेवायचे. पहिली पायरी बांधता भटोबासाचे तोंड बुचकळे, ऐसा पहारू दी. म्हणजे पूर्ण तोंड पाण्यामध्ये जायचं आचार्यांचं, बुचकळायचं तोंड, पहिला थर होईपर्यंत. पहिला थर झाला पहिल्या दिवशी. ऐसा पहारू दी व्यापारू होय. पहारू दी म्हणजे दुसऱ्या प्रहारापर्यंत व्यापार होय. ऐसा ती दिसी ती पायरीचा सांडवा बांधला. पहारू दी व्यापारू होय म्हणजे एका दिवसामध्ये असा एक प्रहरभर व्यापार यांचा व्हायचा. तर असा त्यांनी व्यापार किती दिवस केला. तिसऱ्या दिवशी सीळ एक अवघे लोटीत होते. ऐसा ती दिवशी ती पायरीचा सांडवा बांधला. 3 थर बांधले 3 दिवसामध्ये. दररोज 1 तास म्हणतोय, 1 प्रहर. तर दररोज 1 प्रहर व्यापार करायचा. 3 दिवसामध्ये 3 प्रहर व्यापार झाला आणि त्यामध्ये 3 थर लावण्यात आले दगडांचे. तिसरा दिवशी सीळ एक अवघे लोटीत होते, ते काही से नाही सीर्ण लोटे. मग आता जसा आता हा बीम आहे, इथून तिथून टाकलेला आहे पूर्ण, तसे बीम असतात पुलाला, नदी पार करण्यासाठी किंवा कशासाठी आपण बघतो ना पूल असतात, तसे ते बीम असतात. तर आता इथे तसा वर आता या सांडव्यावर स्लाब म्हणा, जसं आताच्या भाषेमध्ये आपण स्लाब म्हणतो, पुलांवर स्लाब टाकतात आता. तर त्या काळामध्ये काही स्लाब वगैरे काही तसा पद्धत नव्हती. तर एक मोठी शिळा पाहिली यांनी, तर ते शिळावर टाकण्याचं ठरवलेलं आहे. तर एक शिळा होती, ती शिळा आणण्याचं ठरलं. सर्वजण लोटायला लागलेली आहेत, परंतु ती शिळा काही से नाही न लोटे. काही केलं तरी शिळा लोटल्या जात नव्हती. गोसावी आसी त्या खडकावरी आसन असे,
गोसावी राणाई साते म्हणितले. देव खडकावर बसलेलेच होते, व्यापार बघत होते, भक्तजन कसे परिश्रम घेत आहेत हेही पाहत होते. आणि मग शेवटी देव काय म्हणतात राणाईसाला, बाई कासोटा द्या मग बैसा. कासोटा द्या म्हणजे काय, जसं एखादी बाई कामाला लागली म्हणजे जसे कपडे खोसून घेते, व्यवस्थित कमरेला व्यवस्थित बांधून घेते कपडा, त्याप्रमाणे कासोटा खोवा आणि बैसा मागवते हात टेका. मागच्या बाजूने हात टेकवा असे. दोन्ही पाय शिळे लोटा, दोन्ही पायाने ते शिळ लोटा. तीही तैसेची केले, तसंच केलं. आणि आणि जेथ शिळ पडावी तेथ जावणी खटकरी बैसली. आणि जिथं शिळा पडावी बरोबर तिथं जाऊन खटकन ते शिळ बसलेली आहे. काही कोणता दगड हल्ला नाही, काय कोणतं ते पायरी जी तयार केली होती ती घसरून खाली पडली नाही, काही झालं नाही. काय ते चुन्यामध्ये बांधकाम होतं का, नाही, फक्त दगडावर दगड ठेवलेले होते. आणि ते तेवढी मोठी शिळा धाडकन येऊन पडली, परंतु दगड काय खालचे हल्ले नाही. खालचे दगड हल्ले असते तर सरळ शिळा पाण्यात गेली असती, बरोबर की नाही, म्हणजे पुन्हा डबल व्यापार झाला असता ते. तर या प्रकरणावरून आपल्याला काय लक्षात आलं की देवाने शेवटी काय दाखवलं, त्या भक्तजनाकडून सर्व शिळा लोटल्या जात नव्हती. एक शिळा ती कोणी लोटली, महत्वाची शेवटची सर्वात वरी टाकायची, राणाईसाने लोटली. देवाने हे दाखवून दिलं की तुम्ही जर करायला उभं राहिला तर सर्व होते व्यवस्थित. सर्व भक्तजनांना दाखवून दिलं, तुम्ही हो तर म्हणा. जे शिळा सर्व भक्तजनाकडून लोटल्या जात नव्हती ती एका राणाईसाने लोटलेली आहे, एका बाईने लोटलेली आहे. हे भगवंताचं म्हणितलं आपण जर करत असू तर एवढं साह्य आपल्याला होत असते, हे आपल्याला यावरून लक्षात येते. आणि त्या अवघ्या विस्मो झाला, त्या अवघ्यांना विस्मो झाला, सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण काय, हेच अगोदर गेले होते सोडून सर्वजण की आमच्याच्याने होणार नाही. आणि आता पाहायला गेलं तर एका बाईने काम करून टाकलेलं आहे राणाईसाने, म्हणून ते सर्व आश्चर्यचकित झाले. मग भटोबासी म्हणते, होय गा करीते नेनो कोण असे, हे आम्हा अवघ्या लोटिता न लोटे, मा बाईचे न लोटे. आचार्य मग आता बोलायला लागले, कोणाला, भक्तजनांना. मग भक्तजनांना काय म्हणतात आचार्य, आचार्य म्हणतात, होय गा, बघा बरं काम झालं. करीते नेनो कोण असे, कोण आहे करत, देव जाणे. हे आम्हा अवघ्या लोटिता न लोटे. बघा बरं भक्तजनांना म्हणता येते आचार्य, बघा बरं आपल्या सर्वाच्याने लोटत नव्हती हे शिळा. बघा आचार्य होते बरं का तिथं, आचार्याच्याने पण लोटणं झाली नाही. जे आचार्य एका वेळेला एका टायमाला एका वसोला जो नंदी असतो त्या नंदीला तो आचार्य बसवू शकतात गप्प, एवढे आचार्य. आणि त्या आचार्यांना पण ती हल्ली नाही शिळा, सोबत भक्तजन असताना पण हल्ली नाही. म्हणून आचार्य म्हणतात, आम्हा अवघ्या लोटिता न लोटे, मा बाईचेनी लोटे. बघा बरं आमच्याच्याने काम झालं नाही, तुमच्याच्याने आमच्याच्याने काम झालं नाही, एका बाईमुळे, एका या राणाईसाने काम केलं. हे ऐसा सांडवा बांधला. आचार्यांना काय सांगायचं होतं इथे, की परमेश्वराच्या प्रवृत्तीला आपण विखो झालो पाहिजे. अवघड गोष्ट आहे म्हणून सोडता कामा नये, उभं राहिलं तर नक्कीच कार्यसिद्धीला जाईल. हे भक्तजनांना थोडक्यात आचार्यांनी निरूपण केलेलं आहे. मग सर्वज्ञ म्हटले, आता ऐसाची पैलाडी जाईल. मग आचार्यांनी हे सर्व काम केल्यानंतर मग स्वामी प्रसन्न झालेले आहेत. आणि मग स्वामी म्हणतात की आता आम्ही पलीकडे जाणार. म्हणून गोसावी पैलाडी बिजे केले अंक. मग देव पैलाडी गेले. उतावीळपणा नसावा जीवनामध्ये, हे याच्यावरून लक्षात येते. देवाला प्रवृत्ती कधी झालेली आहे, 3 दिवसापूर्वी प्रवृत्ती झालेली आहे. देवाला वाटलं सांडावा झाला म्हणजे आपण जाऊ पलीकडे. आपल्या जीवनामध्ये उतावीळपणा जर असेल तर त्या उतावीळपणामुळे आपल्याला बरेच काही संकष्टाला तोंड द्यावं लागते. आपल्या जीवनामध्ये अडचणी वाढतात उतावीळपणामुळे. परंतु देवाच्या ठिकाणी आहे का उतावीळपणा? भक्तजनांना त्रास दिला का देवाने, की नाही एका दिवसात पूर्ण झालाच पाहिजे. भक्तजनांनी दररोज 1 प्रहर काम केलं,
3 दिवस गेले, देवाने काय केलं? संयम ठेवलेला आहे, उतावीळपणा नाही. लागू द्या, तुम्हाला जसं होते तसं करा, परंतु काम करा. म्हणजे देव एकंदरीत पाहायला गेलं तर देव आपल्याला सूट द्यायला बसलेले आहेत. देव सूट देतात, परंतु ते आपल्याला असं माहित झालेलं आहे की देव आपल्याला सूट देतो म्हणून देवाचं काहीच ऐकायचं नाही. जसे शाळेमध्ये विद्यार्थी असतात बघा, एखादी मास्तरीनबाई असते, ते मुलांना मारत नाही, तिला आवडत नाही मारणं मुलांना, ती फक्त समजावून सांगत असते. तर ते वर्गातले मुलं कधीच त्या बाईचं ऐकत नाहीत, हलक्यावर घेतात. बरोबर की नाही? कारण की त्या मास्तरीनबाईंना ढील गेलेली आहे. मग ढील दिली तर ते पोरं मोकाटच होऊन जातात. काय धिंगा मस्ती हे ते सगळं धिंगाण. तसं आपलं झालेलं आहे. आपल्याला देवाने सूट दिली, आपण काय करतोय? एकदमच मोकाट झालो. आपण व्रत नावाची गोष्ट पंथामध्ये नाहीच. आमच्या देवानेच सांगितलं नाही तसं व्रतस्थ होण्याचं. आपण असं बोलतो की नाही? त्यामुळे सगळं वाटोळ होऊन गेलंय आपलं. झालंय की नाही? आणि दत्तात्रय महाराजांचं काम कसं आहे? नियमात शिस्तीत चाललं पाहिजे. देव म्हणतात मी शिस्तीत असतो ना, माझ्या भक्ताने शिस्तीत राहिलं पाहिजे. देव कसे शिस्तीत असतात बघा बरं. सकाळी उठले की मग स्नान होणार, काशीपुरी स्नान, भोजन, पंचाळेश्वरी करुणी. देवाची दिनचर्या ठरलेली आहे की नाही? बद्रिकाश्रमला पुराण श्रवण आहे, कोल्हापूरला भिक्षा, पंचाळेश्वरला वेळच्या वेळेला बरोबर मध्यान्ह काळी बरोबर भोजनाला देव असतात तिथं. मग आता तुम्ही सांगा, जो अवतार असा कडक आहे, नियमित, स्वतः नियमात राहतो, मग भक्तजन कसे पाहिजेत त्यांना? म्हणून आपल्या पंथामध्ये बाबा लोक म्हणतात की दत्तात्रय महाराजांचा अवतार कडक आहे म्हणतात. कडक नाही, नियमस्थ आहे तो अवतार. शिस्तप्रिय अवतार आहे. काही चालत नाही अवताराला, वेळच्या वेळेला पाहिजे. आणि म्हणून असा जो भक्त आहे शिस्तप्रिय, नियमाने चालणारा, असा भक्त देवाला आवडतो. आणि अशाच भक्ताला देव दर्शन देतात आणि लगेच अमोघ दर्शनीय आहेत. दर्शन झालं की लगेच प्राप्ती. एवढं चांगलं आहे दत्तात्रय महाराजांचं काम. आणि आपलं कसं आहे? इतके पाठभेद की सांगता सोय नाही. एक प्रहर स्मरण लेखी लावलं, 56 नंतर पुन्हा संबंध होणार. एक प्रहर पेक्षा जास्त, आता एक प्रहराच्या कमी तर काहीच नाही बरं का. ते पुनःसंबंधीची गोष्ट सांगितली बरं का मी. म्हणजे ज्याने आता दीक्षा घेऊन दररोज भिक्षा मागून खाल्लेली आहे, एक प्रहर स्मरण लेखी लावलं, त्याला पुनःसंबंधी 56 वर्षाचा झाल्यानंतर पुनःसंबंध. मग त्याच्यामध्ये पाठभेद, कोण 8 प्रहर स्मरण लेखी लावतो, कोण 7 प्रहर लावतो, कोण 6 प्रहर लावतो, कोण 5 प्रहर लावतो, कोण 4 प्रहर. इतके पाठभेद करून टाकले, डोकं किट होऊन जाते अभ्यास करणाऱ्याचं पण. आणि ते जर कोणी आम्ही तुमच्यासारख्याला सांगायला लागलो, त्यांचंही डोकं खराब होऊन जाते. तसं दत्तात्रय महाराजच नाही, 1 घाव 2 तुकडे. नियमाने चाला, लवकरात लवकर मुक्ती घेऊन टाका. आपल्याला ते चालत नाही. बरोबर की नाही? असे बरेच काही आहेत साधक महानुभाव पंथातील, त्यांनी कट्टर नियमाचं पालन केलं, गेले मुक्तीला. बरोबर की नाही? तर दत्तात्रय महाराज हे कडक नाहीत. कोणतीही माता स्वतःच्या लेकराविषयी कडक नसतेच, सक्त नसतेच. बरोबर की नाही? तर नियमस्थ असते माता. त्या मातेचे लेकरं पण नियमस्थच असतात. तर दत्तात्रय महाराजांचा अवतार जो आहे तो फार कडक आहे असं नाही, तर तो शिस्तप्रिय अवतार आहे. दुपारचं जेवण झालं, थोडे वेळ विश्राम केलं तिथं की निघाले माहूरला. बरोबर की नाही? तर असा हा शिस्तप्रिय अवतार आहे. त्या अवताराचे जर आपण शिस्तीत राहून जर पूजा विधी अर्चना केली तर आपल्या जीवनातील बरेच काही संकष्ट दूर होतात. काही कुठं जाण्याची गरज नाही, कोणता ते पितृदोष नसतो, कोणता काळसर्प योग नाही, काही नाही. दत्तात्रय महाराज सर्व दोष घरीच नसतात तुमचे. परंतु आपल्याला कुठं नियमामध्ये बांधून घ्यावं असं वाटते? नाही वाटत आपल्याला. बरोबर की नाही? चांगली वृत्ती जर घडवायची असेल, चांगल्या वृत्तीचा माणूस आवडतो आपल्याला की वाईट वृत्तीचा आवडतो? चांगल्या वृत्तीचा आवडतो. मग वृत्ती कशातून घडत असते? वृत्ती हे व्रतातून घडत असते. व्रत या शब्दापासून वृत्ती शब्द तयार झालेला आहे. जे चांगल्या व्रतात, कट्टर व्रतात बांधलेले आहेत, असे जे व्रतधारी लोक आहेत, त्यांचीच वृत्ती चांगली असू शकते. तर वृत्ती चांगली होण्यासाठी व्रत धारण करणं महत्वाचं आहे. जे व्रतच धारण करू शकत नाहीत त्यांची वृत्ती
भगवंताकडे अग्रेसर करू शकेल अशी वृत्ती असू शकत नाही. आपल्याला मग इथेच आपण पाठभेदच अभ्यास करत राहतो आणि इथंच मग आपण भानगडी करत बसतो. आमचा पक्ष तसा, तुमचा पक्ष असा, आमच्या बाबांनी असं सांगितलं, आमच्या पूर्वजांनी तसं सांगितलं, उपाध्यांच्या शास्त्रांनी असं सांगितलं, कवीश्वरांच्या शास्त्रांनी असं सांगितलं, पारमांडल्यांच्या शास्त्रांनी असं सांगितलं, यांचा भेद असा आहे, त्यांचा पाठभेद तसा आहे. आयुष्य याच्यामध्ये खर्च करून टाकतो आपण, पण आपल्या हाती काही भेटत नाही आपल्याला काहीच. तेलही जाते आणि तूपही जाते आणि धुपटणही जाते, धुपटणही हातात राहत नाही असं वागल्यावर. बरोबर की नाही? काय राहते सोबत? काही राहत नाही. म्हणून व्रतस्थ असलो पाहिजे आपण. व्रतातून वृत्ती घडत असते आणि वृत्ती जर चांगली घडली नाही, आपलं जे जीवन आहे ते व्यर्थ गेल्यासारखं आहे. जनावराला कोणतं व्रत असते का? नाही. व्रत कोणाला असते? आपल्याला व्रत असते. मनुष्यानं व्रत घेतलं पाहिजे. मग ते व्रत असेल दररोज एक प्रस्मरण लेखी लावण्याचं, किंवा दररोज किमान, आता जे वासनिक मंडळी आहेत, किमान 15 गाठ्या करण्याचं व्रत आहे. बरोबर की नाही? तर असे काहीतरी व्रतस्थ आपण असलो पाहिजे, तर आपण भगवंताकडे अग्रेसर होऊ. नाहीतर व्रत धारण नाही केले तर आपली वृत्ती पण तशी राहणार नाही आणि आपण भगवंताकडे अग्रेसर होणार नाही. आजचा वेळ आपला संपलेला आहे. दंडवत हो.